हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे पक्षाला धक्का देत भाजपची काँग्रेससोबत युती. राजकीय वर्तुळात विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड. अंबरनाथ नगरपालिकेतील भाजप आणि काँग्रेसच्या युतीवर मुख्यमंत्री नाराज. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री स्थानिक नेत्यांना विचारणा करणार. सूत्रांची माहिती. अकोल्यातल्या अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम आले एकत्र. नव्या आघाडीवरून विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड. भाजप हा वांझोटा पक्ष. सगळे उपरे बसले. त्यांना निष्ठावंतांची कदर राहिली नाहीये. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. मुंबईचा नियोजन शून्य विकास सुरू. हा विकास नाही तर विनाशाकडे वाटचाल. उद्धव ठाकरेंची न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज ठाण्यात प्रकट मुलाखत. आपलं ठाणं आपला देवाभाऊ या शीर्षकाखाली ठाण्याच्या विकास कामांवर करणार मुलाखतीत भाष्य. ठाकरे बंधूंच्या पहिल्या संयुक्त मुलाखतीचा पहिला टीझर समोर. पहिल्यांदाच ठाकरे बंधूंची एकत्र मुलाखत. भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नाहीये. राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांचा पुण्यामध्ये भव्य रोड शो. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांचं विशेष लक्ष. नाशिकमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचा रोड शो. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये शिवसेनेचं भव्य शक्ती प्रदर्शन. महापालिका भाजपच्या प्रचार गीताला निवडणूक आयोगानं नाकारली परवानगी. प्रचार गीतामध्ये भगवा हा शब्द असल्यानं निवडणूक आयोगानं प्रचार गीत नाकारलं. नमस्कार. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या दुपारच्या बुलेटिनमध्ये आपल्याला काही सविस्तर घडामोडी बघायच्या आहेत. महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे, त्यामुळे याच अनुषंगानं महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर काल दुपारी धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला झालेला होता. या हल्ल्यामध्ये पटेल गंभीर जखमी झाले होते, म्हणून त्यांच्यावर अकोट इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. त्यांच्या मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरलेली आहे. या प्रकरणात रात्री उशिरा एका आरोपीला अटक करण्यात आली. उबेद खान कालू उर्फ रजीक खान या आरोपीला अकोल्यातील पणज इथून अटक करण्यात आली आहे. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून होता. या अनुषंगानं तपास सुरू आहे. पोलीस सखोल तपास करतायत. हिदायत पटेल हे उपाध्यक्ष होते. त्या घटनेमध्ये ज्यांनी प्रत्यक्ष चाकू मारला त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्तही जो FRI दाखल केलेला आहे त्यामध्ये जरूर काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी लढलेले उमेदवार जे आहेत त्यांचं नाव आहे. अधिक एक जो आहे त्या 2 जणांची त्यामध्ये नाव आहेत. या संदर्भात पोलीस आपलं काम करतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करतील. मनसेच्या कार्यकर्त्याची हत्या झाली, तिथे हिदायत यांची हत्या झाली आणि तरी कायदा सुव्यवस्था सुरळीत आहे असं फडणवीस म्हणतात. हे ढोंग आहे. मुंबईमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर उत्तर भारतीयांनी हल्ला केला. ठिकठिकाणी हे प्रकार सुरू आहेत आणि मी म्हटलं नाही मगाशी
की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचाराला फिरत आहेत. जर जिल्हाध्यक्षांचं नाव त्याच्यात आहे आणि ते खरंच त्याच्यात दोषी असतील तर कोणाला पाठीशी घालणार नाही. मी पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. या बाबत सखोल चौकशी व्हावी असं एसपींना भेटून पण मी सांगणार आणि जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. पण अशा प्रकारे आता आरोप करणं पण ते सिद्ध जर होत नसतील किंवा त्यात काही तथ्य नसेल, मला असं वाटतं शेवटी आरोप सिद्ध झाल्यानंतरच आरोपीला आरोपी म्हणता येईल. पूर्वीची वाद आणि कौटुंबिक वाद ती वेगळी आहे. आणखी आता चौकशी चालू आहे. चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं आपण बघायचं आणि बाकी आरोपीला अटक करण्यासाठी पण आपण टीम लावलेले आहे. जवळपास आता 70 लोक त्यांच्या पाठीमागे आहे. आपण शोध चालू आहे. आपण एक महत्त्वाची बातमी बघूया. ही बातमी मुंबई जवळचं उपनगर अंबरनाथ मधून आहे. अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाला भाजपनं धक्का दिलाय. शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगर परिषदेमध्ये एकत्र आले, त्यामुळे खळबळ उडालेली आहे. काँग्रेसच्या जोरावर भाजप अंबरनाथ नगर परिषदेमध्ये बहुमतात येणार आहे. तर यावर शिवसेना शिंदे गटानं देखील उत्तर दिलंय. ही अभद्र युती असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. ही युती शिंदे गटाच्या चांगली जिव्हारी लागलेली आहे. आता या संदर्भात म्हणजे भाजपनं स्थानिक पातळीवर काँग्रेसशी युती केलेली आहे. या संदर्भात वरिष्ठांकडून काय निर्णय होतो, वरिष्ठांकडून कारवाई होते का ही युती अशीच राहते, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्वार्थापोटी सत्तेसाठी काँग्रेस बरोबर जे अभद्र युती त्याने त्या ठिकाणी केली आणि त्या भाजपचा जो काँग्रेस मुक्त जो नारा आहे त्याला कुठेतरी छेद लावण्याचं काम या ठिकाणी अंबरनाथमध्ये झालेलं आहे. आणि जी पारंपरिक युतीला तोडून त्यांनी काँग्रेस बरोबर युती करून ज्या येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकेचे जे इलेक्शन महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यामध्ये एक चुकीचा संदेश देण्याचं काम केलं का काय असं या ठिकाणी आम्हाला वाटते. यांच्याबरोबर युती केली असती तर ती अभद्र युती झाली असती. जनतेला दिलेल्या विश्वासाला तडा गेला असता. कारण की जनतेला आम्ही सांगितलं होतं ही भ्रष्टाचार आणि भयमुक्त अंबरनाथ करणार. जर यांच्याशी आम्ही युती केली असती तर नक्कीच ही अभद्र युती ठरली असती. परंतु अंबरनाथच्या विकासासाठी आम्हाला हा गट एकत्र करून आम्हाला या अंबरनाथच्या विकासाला एक चालना द्यावी लागली. दरम्यान अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेससोबत युती का केली याचं उत्तर भाजप नेतेच देऊ शकतील, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. नगर परिषद में युति नहीं हुई, लेकिन महानगर पालिका में मैक्सिमम जगह पर ये युति हो, क्योंकि युति के कार्यकर्ता हमेशा लोकसभा हो या विधानसभा हो एक साथ आकर काम करते हैं. जब कार्यकर्ता का चुनाव होता है तब कार्यकर्ता को ऐसा लगता है कि तभी भी महायुति होनी चाहिए, तो इसलिए महायुति मैक्सिमम जगह पर है. अभी अंबरनाथ नगर परिषद में जो गठबंधन यहाँ पर हुआ है उसके बारे में अगर आप भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं को अगर पूछोगे तो वो अच्छे से आपको जवाब दे पाएंगे कि उन्होंने कांग्रेस के साथ जो है अलायंस क्यों किया. तो मुझे लगता है कि हमेशा शिवसेना ने अंबरनाथ में